श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 5 फेब्रुवारी म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि गुरुवार म्हणजे स्वामी समर्थांचा आणि संकष्ट चतुर्थी म्हणजे गणपतीचा दिवस आहे. तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत? उपवास न करता सुद्धा येणाऱ्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत आणि या सेवा जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच धनप्राप्ती होईल. तर संकष्ट चतुर्थी याचा खरा अर्थ असा आहे की संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाची नाश करणारी चतुर्थी. या दिवशी उपवास हे एक साधन आहे, उद्दिष्ट नाही. शास्त्र, संत आणि स्वामी समर्थ परंपरेत स्पष्ट सांगितलेले आहे की उपवासापेक्षा भाव मोठा असतो, सेवेपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. त्यामुळे उपवास नाही केला तरीसुद्धा योग्य सेवा, योग्य भाव आणि सातत्य असेल तर ती सेवा पूर्ण फलदायी ठरते. एकच पण अत्यंत महत्त्वाची सेवा आहे गणपती आणि स्वामी समर्थ संयुक्त नामस्मरण सेवा. ही सेवा साधी आहे पण फार प्रभावी आहे, फार खोल आहे. धनप्राप्ती, अडथळे दूर होणे, कामात गती येणे, कर्जातून मार्ग निघणे यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी मानली आहे. सेवा करण्याची योग्य वेळ काय आहे? तर सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतरची वेळ खूपच चांगली. चंद्रदर्शन झाल्यावर केली तर उत्तमच, पण आवश्यक नाही. तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता. सेवेची तयारी काय काय करायची? एकदम साध्या पद्धतीने आपणाला सेवेची तयारी करायची आहे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर शांत जागा निवडायची आहे. जमिनीवर बसून पाठ सरळ ठेवायची आहे. मनात ठरवायचं आहे, मी ही सेवा धनप्राप्ती आणि अडचणी दूर होण्यासाठी करत आहे. आपल्या मनातल्या मनात असं ठरवायचं की मी ही सेवा धनप्राप्ती आणि अडचणी दूर होण्यासाठी करत आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? तर सेवाक्रम हीच मुख्य सेवा आहे. दिवा लावायचा आहे. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. गणपतीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर उत्तमच. नसेल तर मनात गणपतीचे स्मरणसुद्धा पुरेसे आहे. दिवा लावताना मनात म्हणायचं आहे, हे विघ्नहर्ता, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. आणखीन एकदा सांगते, हे विघ्नहर्ता, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. अशा प्रकारे गणपतीचे स्मरण करायचे आहे आणि मग त्यानंतर गणपतीचे नामस्मरण करायचे आहे. डोळे मिटायचे आहे आणि हळू आवाजात किंवा मनात ओम गणगणपते नमः असा 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना पैसा, संपत्ती, नोकरी, व्यवसाय याचा विचार जबरदस्तीने करू नका. फक्त एवढंच मनात ठेवायचं आहे, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत. असं आपण मनातल्या मनात विचार करायचा आहे की माझ्या मनातील आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत. आता त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण यानंतर लगेच करायचं आहे आणि त्यासाठी स्वामी समर्थांचा मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः अशा प्रकारचा मंत्र आपणाला 108 वेळा किंवा 21 वेळा तरी किमान म्हणायचा आहे. स्वामी महाराज हे कर्माचे आणि सेवेचे अधिष्ठान आहेत. त्यांना धन हवं नसतं, भाव आणि विश्वास हवा असतो. ही सेवा का प्रभावी आहे इतकी? गणपती काय करतात? तर गणपती अडथळे दूर करण्यास मदत करतात, मार्ग मोकळा करतात, योग्य संधी निर्माण करतात. स्वामी समर्थ काय काय करतात? तर आपले जे कर्म आहेत ते कर्म सुधारतात आणि योग्य माणसं, योग्य वेळ आणि योग्य संधी आपल्यासाठी जोडवून देत असतात. अचानक मार्ग काढत असतात, तेही अनोख्या पद्धतीने काढतात. धनप्राप्ती म्हणजे फक्त पैसा नाही, ती संधी, स्थैर्य, मार्ग यामधून येत असते. सेवा पूर्ण झाल्यावर करायची एक महत्त्वाची कृती आहे, ती म्हणजे सेवा झाल्यावर डोळे मिटून बसायचं आहे आणि म्हणायचं आहे, आज मी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे. हे 3 वेळा म्हणायचं आहे. ही कृतज्ञता धनप्रवाह सुरू करत असते
असे संतांनीसुद्धा सांगितलेलं आहेच. तर आता आपणाला नैवेद्याबद्दल उपवास केला नाही तरी पण चालेल, पण त्यासाठी आपल्याला फळ, साखर, गूळ, दूध, पाणी काहीही चालेल. पण काहीच नसेल तरी नैवेद्याचा हट्ट नाही, फक्त भाव महत्त्वाचा आहे. आपण जरी साखर ठेवलो तरीसुद्धा आपला भाव महत्त्वाचा आहे. सेवा झाल्यावर एक लहान सेवा जी स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्या दिवशी एखाद्याला चहा द्यायचा आहे, एखाद्याला अन्न द्यायचं आहे, एखाद्या गरजवंताला 10-20 रुपये मदतसुद्धा करू शकता आपण. मनात म्हणायचं आहे, ही सेवा स्वामी महाराजांना अर्पण. अशा प्रकारे आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे. ही कृती धनप्राप्तीचा मार्ग उघडते असे स्वामी परंपरेत मानलेलं आहे. आता काय करू नये तर उद्या तुलना कोणासोबतही करू नये, तक्रार कोणाबद्दल करू नये, मला लगेच पैसे हवेत असा हट्टसुद्धा करू नये. सेवा करताना राग, चिडचिड करणे टाळावे. ही सेवा किती दिवस करायची आहे तर किमान एक संकष्ट चतुर्थी तरी करायचीच आहे. उत्तम परिणाम पाहिजे असेल तर 11 दिवस करायची आहे आणि फारच चांगलं जर व्हायचं असेल तर 21 दिवससुद्धा आपण करू शकतो. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सत्य असे काही लोकांनी उपवास न करता फक्त नामस्मरण आणि सेवा करून नोकरी, व्यवसाय, पैसे अडलेली कामं मार्गी लावलेली आहेतच. कारण देव उपवास पाहत नाही, तो भाव पाहत असतो. शेवटचा व एक महत्त्वाचा मंत्र आहे. तो मंत्र एकदम लहान आहे पण खूपच प्रभावी आहे. रात्री झोपण्याआधी 3 वेळा म्हणायचं आहे, स्वामी समर्थ माझी काळजी घेत आहेत. हे वाक्य 3 वेळा म्हणायचे आहे. स्वामी समर्थ माझी काळजी घेत आहेत. स्वामी समर्थ माझी काळजी घेत आहेत. अशा प्रकारे 3 वेळा म्हणायचं आहे आणि हे वाक्य मनात ठाम बसलं की भीती आपोआपच कमी होते, निर्णय योग्य होतात, धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो. संकष्ट चतुर्थीच्या या सेवा अत्यंत फलदायी आहेत. या सेवा जर आपण केलो, जर आपल्याला उपवास जमत नसेल तर जरी भाव आणि सातत्य आणि सेवा यामुळे आपणाला नक्कीच फळ मिळतं आणि हे अत्यंत लहान पण खूपच प्रभावी अशा सेवा आहेत. या सेवा तुम्हीसुद्धा नक्की करा, म्हणजे तुमच्या मार्गातील ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. म्हणजे स्वामी आणि गणपती बाप्पा मिळून आपणाला योग्य तो मार्ग दाखवतील. त्यासाठी तुम्ही या सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी.